अव्यय साधित विशेषणाचे उदाहरण कोणते बघा, अव्यय साधित विशेषणाचे उदाहरण कोणते म्हणते मित्रांनो. ठीक आहे, असं विशेषण ओळखा जे अव्ययापासून बनले. नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असं म्हणतात. पण असं विशेषण सांगा जे अव्ययापासून बनले. उदाहरणार्थ तुम्हाला मी म्हणलं बघा, विशेषण म्हणजे समजून घेऊ. लाल, लाल गुलाब. मित्रांनो लक्षात घ्या, गुलाब हे नाम आहे, पण कसा आहे गुलाब? लाल. लाल शब्दानं गुलाब बद्दल माहिती दिली म्हणून लाल विशेषण आहे मित्रांनो. कोण आहे ते? विशेषण. विषय संपलायचा मित्रांनो. विशेषण काय असते ते थोडक्यात सांगितलं, नामाबद्दल माहिती सांगत असते. मग तसंच मित्रांनो यांनी काय सांगितलंय, अव्यय साधित विशेषण ओळखा म्हणते. शब्दांच्या 8 जाती आहेत, त्यापैकी विकारी 4 आणि अविकारी 4. विकारीला सव्यय म्हणतात आणि अविकारीला अव्यय म्हणतात. मग अविकारी जातीपासून बनलेलं विशेषण ओळखा असं त्याचं म्हणणं आहे. बघा मित्रांनो, उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं, ती मागे पडली. आपण चलतो बघा, एखाद्या वेळेस चलता चलता कोणी मागे पडू शकते. ती मागे पडली. आणि जर तुम्ही प्रश्न विचारला मित्रांनो, पडली क्रियापद आहे, पडली मधला मूळ धातू पड. याला जर तुम्ही कोठेने प्रश्न विचारला, कशाने प्रश्न विचारला? कोठेने. मग कोठे पडली मागे, आणि कोठेचं उत्तर क्रियाविशेषण अव्यय असते. काय असते? क्रियाविशेषण अव्यय. लक्षात घ्या मी काय म्हणतो. ती मागे पडली, पडली क्रियापद, पड मूळ धातू, कोठे पडली मागे, कोठेचं उत्तर क्रियाविशेषण अव्यय असते, म्हणजे अव्यय असते. मग या मागेपासून जर क्रियाविशेषण, या मागेपासून जर विशेषण बनत असेल तर त्याला मी अव्यय साधित विशेषण म्हणू शकतो. आणि मग मागील दार, ऑप्शन नंबर 1 बरोबर. विषय संपला. बघा मित्रांनो, दार हे नाम आहे. दार कोण आहे? नाम. कसं आहे दार? मागील. मग मागील शब्दानं दाराबद्दल माहिती दिली म्हणून विशेषण आहे. पण मागील मध्ये, मागील हे विशेषण मागे या अव्ययापासून बनलेलं आहे म्हणून मित्रांनो अव्यय साधित विशेषण आहे. विषय संपला. अव्ययापासून साधलेलं, अव्ययापासून बनलेले विशेषण आहे ते, म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे मित्रांनो.